श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था व सिडको यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या वतीने सीबीडी येथील सुनील गावस्कर मैदानात सुरू असलेल्या नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव 2025च्या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग पाहायला मिळाला। गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी उत्सव पार पडला। शेवटच्या दिवशी अनेक महिलांनी लावणी सादर करत नृत्य केलं। यावेळी महिलांचा सहभाग देखील पाहायला मिळाला। त्यासोबत लहान मुलांनी विविध गाण्यांवर नृत्य करत कला सादर केली। तसेच महिलांनी देखील मराठमोळ्या गाण्यांवर ठेका धरला। यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी म्हटलं की गेल्या 10 दिवसांमध्ये या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण जनतेचा उत्साह आणि कला जागरूक करण्याचं काम केलं, तर लहान मुलांच्या सुद्धा विविध कलेला संधी दिली। गेल्या 10 दिवसात विविध कार्यक्रमांची मेजवानी अनुभवायला मिळाली। लोकांना आनंद देणं हे आपलं काम असल्याचं मंदा म्हात्रे यांनी म्हटलं। आपण पाहूयात त्या नेमकं काय म्हणाल्यात। गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेचे 28 वर्ष सुरू आहे आणि आज 10वा दिवस समाप्तीचा सुरू आहे। आणि आपल्याला माहिती आहे गेले 10 दिवस विविध कार्यक्रम करून आपण लोकांना इथे आनंद आणि उत्साह त्यांच्यातली कला जागृत करण्याचं काम केलं। अनेक कलाकारांनी इथे डान्स केली, गाणी गायली, चित्रकला, मेहंदी स्पर्धा, कुकिंग स्पर्धा, विविध कलेंना आपण इथे संधी दिली। आज संध्याकाळी 6 वाजता लहान मुलांची संवाद हा कार्यक्रम केला। त्यातून अनेक लहान मुलांचं मनोगत ऐकून घेतलं आणि या 10 दिवसाच्या कार्यक्रमाची मेजवानी अजूनही महिला म्हणतात 2-4 दिवस वाढवा, पण 10 दिवसाचं ग्राउंड असतं। कार्यक्रम 10 दिवसाचे सेट असतात। लोकांना आनंद देण्याचं काम आहे। आपण इकडे आलेल्या लोकांना विचारावं की त्यांना काय वाटतं ते सांगतील, पण मी माझा कार्यक्रम सांगणं त्यापेक्षा जनतेला काय वाटतं आणि प्रत्येकाला प्रोत्साहन देण्याचं काम या मंचातून आम्ही करतो आणि करत राहणार। आवाज टुडेसाठी पंकज बेनवंशीसह पुरुषोत्तम कनोजिया, रिपोर्ट नवी मुंबई।